तर एकीकडे पोलिसांची इब्रत जी आहे ती वेशीला टांगली गेली आहे, तर दुसरीकडे मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणानं अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून टाकल्यानंतर अजूनही मारहाणीच्या आणि खुनाच्या घटना या बीड जिल्ह्यातून थांबण्याचं नाव घेत नाहीयेत आणि यातून बीड जिल्हा आणि मराठवाडाच बदनाम झालाय। त्यामुळे ही परिस्थिती आता बदलवण्यासाठी थेट धडाकेबाज अधिकाऱ्याची एंट्री होण्याची शक्यता आहे। कोण आहे हा अधिकारी ज्याची मागणी थेट अंजली दमानी यांनीही केली आहे? पाहूयात या रिपोर्टमध्ये। मुंढेच मुंडेंना वठणीवर आणणार, अंजली दमानी यांची सरकारकडे मागणी। तुकाराम मुंढे गुंडाराज संपवणार। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्ये प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं। या प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड मुख्य आरोपी आहेत। आरोपपत्र दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामाही दिलाय। यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी सरकारकडे मोठी मागणी केली। दमानी या काय मागणी करतायत पाहूया। तुकाराम मुंडेंसारखे एक स्ट्रॉंग ऑफिसर तिथे आले पाहिजेत। याच्यातनं दोन धडे मिळतील की एक तर जातपात ही नसते आणि एक कुठल्याही जातीत चांगला माणूस पण असतो आणि वाईट माणूस पण असतो। तर मुंडे विरुद्ध मुंडे आता होईल यांनी, पण तुकाराम मुंडेंसारखे जर स्ट्रेट फॉरवर्ड ऑफिसर तिथे आले तर या पूर्ण पट्ट्याचा अख्ख्या मराठवाड्याचा कायापालट ते करू शकतील। ऐकलं, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी थेट सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीची मागणी केली आहे। तुकाराम मुंढे कोण पाहूया। तुकाराम मुंढे धडाडीच्या कामामुळे प्रसिद्ध आहेत। राजकीय नेत्यांसोबत सातत्यानं खटके, कर्मचाऱ्यांना कडक शिस्त लावणारा अधिकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे। सर्वाधिक बदली होणारा अधिकारी म्हणूनही ओळख। मुंढेंकडे 2020 मध्ये नागपूरच्या आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली होती। त्यावेळी मविया सरकार सत्तेवर होतं, मात्र तिथूनही त्यांची उचलबांगडी करण्यात आली। मुंढे मुळातच राजकारण्यांचे नावडते असल्याची चर्चा नेहमीच रंगते। अशातच बीडमध्ये सुरू असलेला गुंडाराज मुंढेंच्या नियुक्तीनं कंट्रोलमध्ये येणार का? दुसरीकडे पालकमंत्री अजित पवार मुंढेंची नियुक्ती होऊ देणार का? त्यासाठी अंजली दमानी यांच्या मागणीनुसार तुकाराम मुंढेंकडे सरकार बीडचा चार्ज देणार का? हेच पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।